नमस्कार. आज आपण सेशन 13 बघतोय. तर आधी प्रेयर बोलूया. नियम काय आहे? नियम एकच आहे. आपण सर्व येथे का जमलो आहोत? कारण फेडरेशनच्या माहिती आणि साहित्याच्या माध्यमातून आपल्याला एकत्वाचा नियम शिकवायचा आहे. आपण रा, को आणि फेडरेशनच्या त्या सर्व सदस्यांना का शोधत आहोत, जे एका अनंत निर्मात्याची सेवा करतात. कारण ते सर्व एकत्वाच्या नियमाचे नम्र दूत आहेत. म्हणून आपण सर्व मिळून आपल्या संपूर्ण एकत्वाचा नियम गटाभोवती, कोणत्याही व्यासपीठावरून हे सत्र ऐकणाऱ्या सर्वांभोवती, त्यांच्या कुटुंबांभोवती, मित्रांभोवती, शेजाऱ्यांभोवती, हितचिंतकांभोवती आणि त्यांच्या घरांभोवती आपल्या एका अनंत निर्मात्याचे प्रेम आणि प्रकाशाचे एक संरक्षक वर्तुळ तयार करूया आणि कोणत्याही विचार रूपाला या वर्तुळात प्रवेश करण्यापासून प्रतिबंधित करूया. कारण नियम एकच आहे. तर चला, आपण एकत्वाच्या नियमानुसार आनंद साजरा करूया आणि ही जागा शुद्ध करूया. आता प्रेयर 2 बोलूया. मी केवळ माझा हा भौतिक देह नाही, तर त्याहूनही काहीतरी अधिक आहे. मी केवळ भौतिक पदार्थांपुरता मर्यादित नसल्यामुळे अशा श्रेष्ठ ऊर्जा आणि ऊर्जा प्रणालींचा विस्तार अनुभवण्याची, त्यांना जाणून घेण्याची आणि समजून घेण्याची माझी तीव्र इच्छा आहे, ज्या माझ्यासाठी आणि माझ्या जवळच्या व प्रिय व्यक्तींसाठी हितकारक आणि विधायक ठरतील. तसेच त्यांची बुद्धिमत्ता, विकास आणि अनुभव माझे इतकाच किंवा माझ्यापेक्षाही अधिक आहे. अशा व्यक्तींची मदत, सहकार्य, सहाय्य आणि समज मला लाभावी, अशी ही माझी मनापासून इच्छा आहे. तर हे सेशन 13 आहे. इथे रा म्हणतात, मी रा आहे. अनंत निर्मात्याच्या प्रेम आणि प्रकाशात मी तुमचे स्वागत करतो. मी आता संवाद साधत आहे. डॉन विचारतो आहे, सर्वात आधी आपण काय करावे याचा शोध घेत असताना मी विचारलेल्या काही मूर्खपणाच्या प्रश्नांसाठी मी क्षमा मागू इच्छितो. लॉ ऑफ वनचे नम्र दूत असणे हा एक मोठा सन्मान आणि विशेषाधिकार आहे, असे मी मानतो. या पुस्तकाची रचना करताना सृष्टीच्या आरंभापासून मानवाचा विकास आणि पृथ्वीवरील मानवाचा विकास यांचा मागोवा घेणे योग्य ठरेल असे मला वाटते. माझ्या क्षमतेनुसार आणि त्यासोबतच लॉ ऑफ वनचा वापर कसा केला गेला याचाही अभ्यास करणे महत्वाचे आहे. मला असेही वाटते की मला हे पुस्तक पूर्ण करायचे आहे आणि आपल्याकडे असलेली सामग्रीच पुस्तकाचा शेवट घडवून आणेल. मी पुस्तकाचे शीर्षक द लॉ ऑफ वन असे सुचवू इच्छितो. लेखक म्हणून रा असे नाव द्यावे अशी माझी इच्छा आहे. तुम्हाला हे मान्य आहे का? तर यावर रा म्हणतात, मी रा आहे. तुमचा प्रश्न स्पष्ट नाही. ज्या मुद्द्यांवर सहमती हवी आहे, ती कृपया स्वतंत्रपणे मांडाल का? त्यावर डॉन विचारतो आहे, पहिला मुद्दा म्हणजे मला सृष्टीच्या अगदी सुरुवातीपासून जितके मागे जाता येईल तितके प्रारंभ करायचा आहे आणि मानवाच्या विकासाचा आजच्या काळापर्यंतचा प्रवास मांडायचा आहे. हे मान्य आहे का? यावर रा म्हणतात, मी रा आहे. हा पूर्णपणे तुमचा निर्णय किंवा तुमची समज आहे. यावर डॉन विचारतो आहे, दुसरा मुद्दा, मला पुस्तकाचे शीर्षक द लॉ ऑफ वन बाय रा असे ठेवायचे आहे. हे तुम्हाला मान्य आहे का? त्यावर रा म्हणतात, मी रा आहे. पुस्तकाचे शीर्षक स्वीकार्य आहे, परंतु रा या कंपनात्मक ध्वनी समूहाने म्हणजे व्हायब्रेटरी साऊंड कॉम्प्लेक्स लेखन केले आहे, असे म्हणणे आमच्या समजण्याच्या दृष्टिकोनातून अपूर्ण ठरेल. आम्ही केवळ दूत आहोत. तर इथे राचं म्हणणं आहे की आम्ही केवळ दूत आहोत आणि रा पुस्तकाचे नाव ठेवणे हे आम्हाला मान्य नाही. मग पुस्तकाचे लेखक म्हणून कोणाचे नाव असावे हे तुम्ही सांगू शकाल का? यावर रा म्हणतात, मी केवळ अशी विनंती करू शकतो की जर तुमच्या निर्णयानुसार किंवा समजेनुसार रा या कंपनात्मक ध्वनी समूहाचा वापर करायचा असेल, तर त्यासोबत लॉ ऑफ वन चा एक नम्र दूत हे वाक्य जोडले जावे.
तर इथे राचं म्हणणं आहे की जर तुम्ही रा हे नाव ठेवले तर त्यासोबत एकाच नियमाचा एक नम्र दूत म्हणजे पुस्तकाचे नाव राहणार लॉ ऑफ वन आणि लेखक तर नाही पण रा एक हंबल मॅसेंजर असं नाव ठेवायचं म्हणत आहे. तर इथे डॉन विचारतो आहे, धन्यवाद. सृष्टीतील सर्वात पहिली ज्ञात गोष्ट कोणती याबद्दल तुम्ही मला सांगू शकाल का? त्यावर रा म्हणतात, मी रा आहे. सृष्टीतील पहिली ज्ञात गोष्ट म्हणजे अनंतता होय. अनंतता हीच सृष्टी आहे. त्या अनंतता म्हणजे इन्फिनिटी. मग डॉन विचारतो आहे, या अनंततेतूनच मग आपण ज्याचा अनुभव सृष्टी म्हणून घेतो, ती निर्माण झाली असावी. पुढची पायरी किंवा पुढचा विकासक्रम काय होता? तेव्हा रा म्हणतात, मी रा आहे. अनंततेला जाणीव झाली. हीच पुढची पायरी होती. तर इथे राचं म्हणणं आहे, की अनंतता म्हणजे इन्फिनिटी ही जागृत झाली, म्हणजे अवेअर झाली. इन्फिनिटी अवेअर झाली. पुढे डॉन विचारतो आहे, यानंतर काय झाले? त्यावर रा म्हणतात, जाणिवेमुळे अनंततेचे अनंत ऊर्जेमध्ये केंद्रीकरण झाले. तुम्ही याला विविध ध्वनी कंपनांच्या संज्ञांनी ओळखता. तुमच्या कानांवर पडणारे सर्वात सामान्य शब्द म्हणजे लोगोस किंवा प्रेम. निर्माता म्हणजे अनंततेचे एक जाणीवेशी किंवा चेतनेशी युक्त अशा तत्वात झालेले केंद्रीकरण होय, ज्याला आम्ही तुमच्या भाषेत शक्य तितकी समज निर्माण करण्याच्या उद्देशाने बुद्धिमान अनंतता म्हणजे इंटेलिजंट इन्फिनिटी असे संबोधतो. तर राचं म्हणणं आहे की या अवेअरनेसमुळे इन्फिनिटीचे रूपांतर अनंत ऊर्जेमध्ये झाले. ह्या ऊर्जेला लोगोस किंवा प्रेम असे म्हणतात. सृष्टीकर्ता म्हणजे क्रिएटर हे एक जागृत, सचेत अवस्थेत असलेले इन्फिनिटीचे एक फोकस्ड म्हणजे केंद्रीकरण आहे, ज्याला आपण बुद्धिमान अनंतता म्हणजे इंटेलिजंट इन्फिनिटी म्हणतो. मग पुढे डॉन विचारतो आहे, तुमची पुढची पायरी सांगू शकाल का? त्यावर रा म्हणतात, तुमच्या या माया विश्वातील अवकाश काल संगमावर पुढची पायरी अजूनही प्रगती साधत आहे. जसे तुम्हाला ती तुमच्या माया विश्वात दिसते. पुढची पायरी म्हणजे एकात्मते एकात्मतेचा नियम आणि त्याचे एक मूळ विकृती रूप असलेल्या इच्छा स्वातंत्र्याचे पालन करून निर्मिती तत्वाला दिलेला एक अनंत प्रतिसाद होय. अशा प्रकारे असंख्य म्हणजेच अनंत संख्येने आयाम शक्य होतात. ऊर्जा बुद्धिमान अनंततेतून प्रवाहित होते. याचे पहिले कारण म्हणजे याचित निर्मिती शक्तीचा ओघ. यामुळे असे नमुने तयार होतात जे होलोग्राफिक शैलीत संपूर्ण सृष्टीसारखे भासतात. मग तुम्ही कोणत्याही दिशेने किंवा ऊर्जेचा शोध घ्या. ऊर्जेचे हे नमुने मग स्वतःचे स्थानिक ताल आणि ऊर्जा क्षेत्रे नियमित करू लागतात आणि अशा प्रकारे आयाम व विश्वांची निर्मिती होते. तर इथे राचं म्हणणं आहे, ज्याप्रमाणे तुम्ही या तुमच्या प्रगतीपथावर असलेल्या इल्युजन म्हणजे मायाजाळचे निरीक्षण करू शकता, त्याचप्रमाणे पुढील टप्पा म्हणजे इन्फायनाइट रिएक्शन टू द क्रिएटिव्ह प्रिन्सिपल म्हणजेच सृजनशील तत्वाला दिलेली एक अनंत प्रतिक्रिया इन्फायनाइट रिएक्शन. ही अनंत प्रतिक्रिया एकाच्या नियमाचे पालन करून फ्री विल नुसार कार्य करते. त्यामुळे अनेक डायमेन्शन्स अस्तित्वात आलेले आहेत. इंटेलिजंट इन्फिनिटीतून रँडम एनर्जी प्रवाहित होत असतात. त्यामुळे अनेक पॅटर्न्स म्हणजे एनर्जी पॅटर्न्स तयार होतात. ते होलोग्राफिक व संपूर्ण सृष्टीसारखे भासतात. हे ऊर्जाचे नमुने म्हणजे एनर्जी पॅटर्न्स आपली एक रिदम आणि एनर्जी फील्ड तयार करतात. ह्या एनर्जी फील्ड्स रेग्युलराइज होतात आणि त्यातून आयाम आणि विश्व म्हणजे डायमेन्शन आणि युनिवर्स
निर्माण होतात. पुढे डॉन विचारतो आहे, मग आकाशगंगा आणि ही ग्रह प्रणाली कशी तयार झाली हे तुम्ही सांगू शकाल का? त्यावर रा म्हणतात, मी रा आहे. या प्रश्नामध्ये विचारांची एक मोठी झेप गृहीत धरावी लागेल. कारण मागील प्रश्नाच्या वेळी भौतिक विश्वे आणि ज्यांना तुम्ही तसे म्हणता, अजून जन्माला आलेली नव्हती. ऊर्जा अधिकाधिक बुद्धिमान नमुन्यांमध्ये प्रवाहित होत राहिली. जोपर्यंत बुद्धिमान अनंततेच्या निर्मिती तत्वातून बाहेर पडणाऱ्या विविध ऊर्जांचे स्वतंत्र अस्तित्व असे बनले नाही, की त्या सहनिर्माते बनू शकल्या. अशा प्रकारे तथाकथित भौतिक पदार्थाची सुरुवात झाली. विचारांची ही मोठी झेप समजून घेण्यासाठी प्रकाश ही संकल्पना महत्वाची आहे. कारण अनंततेचे हे कंपनात्मक विकृती रूप म्हणजेच पदार्थ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोष्टीचा पायाभूत घटक आहे. हा प्रकाश बुद्धिमान आणि ऊर्जेने परिपूर्ण असतो. त्यामुळे तो बुद्धिमान अनंततेचे पहिले विकृती रूप ठरतो, ज्याला निर्मिती तत्वाने आकार दिला होता. ह्या प्रेमाच्या प्रकाशाच्या अस्तित्वामध्ये काही विशिष्ट गुणधर्म समाविष्ट होते. त्यापैकी एक म्हणजे अनंत समग्रता. चे वर्णन विरोधाभासीपणे एका सरळ रेषेद्वारे केले जाते, ज्याला तुम्ही तसे म्हणता. हा विरोधाभासच त्या विविध भौतिक भासमान घटकांच्या आकारास कारणीभूत आहे, ज्यांना तुम्ही सूर्यमाला, दीर्घिका आणि ग्रह म्हणता. हे सर्व घटक फिरत असतात आणि त्यांचा कल लेन्स सारख्या आकाराकडे असतो. तर इथे रा म्हणतात, कल्पना करा जेव्हा युनिव्हर्सचा जन्म झाला नव्हता. ऊर्जा बुद्धिमान नमुन्यांमध्येच म्हणजे एनर्जी पॅटर्न मध्येच होत्या आणि मग त्या क्रिएटिव्ह प्रिन्सिपल म्हणजे सृजनशील तत्वातून येणाऱ्या विविध ऊर्जांचे सहनिर्माता झाल्या. तेव्हा भौतिक जगाची सुरुवात झाली. हे समजण्यासाठी आधी लाईट म्हणजे प्रकाश समजायला हवे. प्रकाश हा बुद्धिमान आणि ऊर्जेने परिपूर्ण आहे. म्हणजे लाईट जो आहे हा इंटेलिजंट आणि एनर्जीने परिपूर्ण आहे. प्रेमाच्या या प्रकाशाच्या काही विशिष्ट घटकांपैकी हे एक पूर्णतः अनंत हे विरोधाभास आहे. या विरोधाभासामुळेच ग्रह, आकाशगंगा, सूर्यमाला यांना एक भौतिक आकार लाभला आहे. हे सर्व फिरत आहेत आणि भिंगाच्या आकाराकडे झुकत आहे. पुढे डॉन विचारतो आहे, मला वाटते की तो प्रश्न विचारताना माझ्याकडून चूक झाली. तुम्ही जी प्रक्रिया वर्णन करत होता, त्यामध्ये मी घाई करून पुढचा टप्पा गाठला. माझ्याकडून झालेली ही मोठी उडी भरून काढणे उपयुक्त ठरेल का? मी रा आहे. मी ती दरी साधण्याचा प्रयत्न केला. तरीही तुम्हाला योग्य वाटेल त्या पद्धतीने तुम्ही मला प्रश्न विचारू शकता. त्यावर डॉन विचारतो आहे, तुम्ही मला सांगू शकाल का? दीर्घिका म्हणजे गॅलेक्सी आणि ग्रहांबद्दल मी विचारलेल्या प्रश्नाआधीच्या टप्प्याचा विचार करता, या टप्प्यानंतर पुढची पायरी किंवा घटना कोणती घडली? त्यावर रा म्हणतात, मी रा आहे. त्या पायऱ्या, ज्याला तुम्ही तसे म्हणता, त्या अशा आहेत की ज्या क्षणी प्रश्न तो एकाच वेळी आणि अनंत आहे. पुढे डॉन विचारतो आहे, तुम्ही मला सांगू शकाल का की बुद्धिमान अनंतता मला काही शब्दांचा वापर करताना अडचण येत आहे. स्वतःपासून व्यक्तिकृत किंवा स्वतंत्र अस्तित्व असलेली कशी बनली? त्यावर रा म्हणतात, मी रा आहे. हा एक योग्य प्रश्न आहे. बुद्धिमान अनंततेने एका संकल्पनेचे आकलन केले. जाणीवीच्या इच्छेच्या स्वातंत्र्यामुळे या संकल्पनेचे आकलन झाले. ही संकल्पना मर्यादितता ही होती.
एकात्मीच्या नियमाचा हा पहिला आणि मूळ विरोधाभास किंवा विकृती होती. त्या प्रकारे त्या एका बुद्धिमान अनंततेने स्वतःला अनेकत्वाच्या शोधात गुंतवले. बुद्धिमान अनंततेच्या असीम शक्यतांमुळे त्या अनेकत्वाला कोणताही अंत नाही. त्यामुळे हा शोध शाश्वत वर्तमानात अनंत काळापासून चालू राहण्यास मुक्त आहे. तर इथे राचं म्हणणं आहे, बुद्धिमान अनंततेने स्वतःच्या फ्री विलमुळे म्हणजे इंटेलिजंट इन्फिनिटीने स्वतःच्या फ्री विलमुळे एका कन्सेप्टला एक एक एका कन्सेप्ट तयार केले. हा कन्सेप्ट फायनाईट होता, म्हणजे सीमित होता. लॉ ऑफ वनचा हा पहिला विरोधाभास किंवा भ्रांती होती. या प्रकारे इंटेलिजंट इन्फिनिटीने स्वतःला अनेकता म्हणजे मॅनिनेसच्या शोधात लावले. ह्या बुद्धिमान अनंततेच्या इन्फायनाईट संभावनांमुळे मॅनिनेसचे म्हणजे अनेकतेचे अनेकताला कोणताही अंत नाही. त्यामुळे अनेकताचा हा शोध अनंत काळापर्यंत राहू शकतो. पुढे डॉन विचारतो आहे, आपण ज्या दीर्घिकेत म्हणजे गॅलेक्सीमध्ये आहोत, ती अनंत बुद्धिमत्तेने निर्माण केली होती. ही ती व्यक्तिकृत अनंत बुद्धिमत्तेच्या एका भागाद्वारे निर्माण केली गेली होती. त्यावर रा म्हणतात, मी रा आहे, ती दीर्घिका आणि तुम्हाला ज्ञात असलेल्या भौतिक स्वरूपातील इतर सर्व गोष्टी या बुद्धिमान अनंततेच्या व्यक्तिकृत भागांची निर्मिती आहे. जसजसा प्रत्येक शोध सुरू झाला, तसतसे त्या भागांनी स्वतःचे केंद्र निश्चित केले आणि ते सहनिर्माते बनले. बुद्धिमान अनंततेच्या वापर करून प्रत्येक भागाने एक विश्व निर्माण केले आणि मुक्त निवडीच्या लयींना प्रवाहित होऊ देऊन व शक्य त्यांच्या अनंत पट्ट्याशी खेळत प्रत्येक व्यक्तिकृत भागाने प्रेम प्रकाश याला बुद्धिमान ऊर्जेत रूपांतरित केले. अशा प्रकारे कोणत्याही विशिष्ट विश्वाचे तथाकथित नैसर्गिक नियम निर्माण झाले. प्रत्येक विश्वाने पुढे जाऊन एका केंद्रावर लक्ष केंद्रित करून स्वतःचे व्यक्तिकृत अस्तित्व निर्माण केले आणि सहनिर्माता बनले. यामुळे अधिक विविधता निर्माण झाली आणि त्यातून आणखी बुद्धिमान ऊर्जांची निर्मिती झाली. तसेच ज्याला तुम्ही सूर्यमाला म्हणजे सोलार सिस्टम म्हणता, त्यातील कंपनांच्या नमुन्यांमध्ये नैसर्गिक नियम नियमित झाले किंवा अस्तित्वात आले. अशा प्रकारे प्रत्येक सूर्यमालेची स्वतःची आपण ज्याला म्हणू शकतो भासमान नैसर्गिक नियमांची स्थानिक समन्वय प्रणाली असते. हे समजून घेतले पाहिजे की कोणताही भाग, मग तो कितीही लहान असो किंवा कोणत्याही घनतेचा किंवा भासमान रचनेच्या असो, त्यामध्ये एखाद्या होलोग्राफिक चित्राप्रमाणे एकमेव निर्माता सामावलेला असतो, जो स्वतः अनंतता आहे. अशा प्रकारे काही गूढतेमध्येच सुरू होते आणि संपते. अशा प्रकारे सर्व काही गूढतेमध्येच सुरू होते आणि संपते. तर इथे राचं म्हणणं आहे, की इथे राचं म्हणणं आहे, की गॅलेक्सी आणि इतर भौतिक गोष्टी हे सगळं इंटेलिजंट इन्फिनिटीच्या व्यक्तिगत भागांची निर्मिती आहे. जसजसा शोध सुरू झाला, तसतसे त्या भागांनी आपला फोकस निश्चित केले आणि ते को-क्रिएटर बनले. प्रत्येक भागाने आपले विश्व निर्माण केले. फ्री विलचा वापर करून इन्फायनाईट स्पेक्ट्रमशी खेळत प्रत्येक भागाने प्रेम प्रकाशाला बुद्धिमान ऊर्जेत म्हणजे इंटेलिजंट एनर्जीमध्ये रूपांतरित केले. अशा प्रकारे विश्वाचे नैसर्गिक नियम लागू झाले. पुढे विश्वाने फोकस करून स्वतःचे एक्झिस्टन्स निर्माण केले आणि को-क्रिएटर बनले. त्यातून आणखी बुद्धिमान ऊर्जा निर्माण झाल्या. त्यामुळे सोलार सिस्टम मध्ये नैसर्गिक लॉज रेग्युलराइज होऊन अस्तित्वात आले.
हे समजले पाहिजे, की प्रत्येक घटकांमध्ये क्रिएटरचा वास असतो. पुढे डॉन विचारतो आहे, तुम्ही मला सांगू शकाल का, की बुद्धिमान अनंततेच्या या व्यक्तिकृत भागाने आपली दीर्घिका कशी निर्माण केली? आणि त्याच भागाने आपली ग्रहमाला म्हणजे प्लॅनेटरी सिस्टम निर्माण केली का? आणि जर हो, तर हे कसे घडले? यावर रा म्हणतात, मी रा आहे. कदाचित आम्ही तुमच्या प्रश्नाचा चुकीचा अर्थ लावला असावा. आम्हाला असे वाटले होते की आम्ही या विशिष्ट प्रश्नाचे उत्तर आधीच दिले आहे. तुम्ही तो प्रश्न पुन्हा मांडू शकाल का? यावर डॉन विचारतो आहे. तर मग प्रामुख्याने आपण ज्या ग्रहमालेत म्हणजे प्लॅनेटरी सिस्टम मध्ये सध्या आहोत, तिचा विकास कसा झाला? ती सर्व एकाच वेळी निर्माण झाली, की आधी आपला सूर्य निर्माण झाला आणि मग ही रचना निर्माण झाली? यावर रा म्हणतात, मी रा आहे. ही प्रक्रिया तुमच्या भ्रमपूर्ण दृष्टिकोनानुसार मोठ्याकडून लहानाकडे जाणारी आहे. अशा प्रकारे आकाशगंगेला स्वतंत्र अस्तित्व देणाऱ्या सहनिर्मात्याने ऊर्जेचे असे नमुने निर्माण केले, जे नंतर बुद्धिमान अनंततेच्या पुढील जाणीवेच्या अनेक केंद्रांवर केंद्रित झाले. त्यामुळे ज्या सौरमालेत तुम्ही वास्तव्य करता, तिचे स्वतःचे नमुने, लय आणि तथाकथित नैसर्गिक नियम आहेत, जे पूर्णपणे अद्वितीय आहेत. तरीही ही प्रगती आकाशगंगेच्या सर्पिलाकार ऊर्जेपासून सुरू होऊन सौरमालेची सर्पिलाकार ऊर्जा आणि त्यानंतर ग्रहाची सर्पिलाकार ऊर्जा आणि शेवटी सर्पिलाकार ऊर्जेच्या अशा अनुभवात्मक परिस्थितींपर्यंत जाते. इथे ग्रहावरील घटकांची जाणीव किंवा चेतना ही पहिली घनता धारण करण्यास सुरुवात करते. तर इथे राचं म्हणणं आहे, की ही प्रक्रिया मोठ्या गोष्टीपासून छोट्या गोष्टीकडे वाढते. गॅलेक्सीला वेगवेगळ्या भागांमध्ये वाटणाऱ्या को-क्रिएटरने ऊर्जेचे असे पॅटर्न बनवले, जे नंतर इंटेलिजंट इन्फिनिटीच्या अवेअरनेसमध्ये अनेक केंद्रांवर फोकस झाले. त्यामुळे आपल्या सोलार सिस्टमचे पॅटर्न, रिदम आणि सो कॉल्ड नॅचरल लॉज त्यामुळे अतिशय उत्तम आहे. हा क्रम गॅलेक्सीच्या स्पायरलिंग एनर्जी पासून सुरू होऊन सोलार स्पायरलिंग एनर्जी आणि मग प्लॅनेटरी स्पायरलिंग एनर्जी आणि शेवटी स्पायरलिंग एनर्जीच्या त्या टप्प्यात जातो जिथून पहिली डेन्सिटीची सुरुवात होते. पुढे डॉन विचारतो आहे, तुम्ही मला ग्रहावरील घटकांच्या या पहिल्या घनतेबद्दल सांगू शकाल का? यावर रा म्हणतात, मी रा आहे. प्रत्येक टप्पा हा जाणीवेच्या शोधाद्वारे बुद्धिमान अनंततेचे पुनर्जीवन किंवा प्रतिबिंब असतो. ग्रहाच्या वातावरणात सर्व काही अशा स्थितीत सुरू होते, ज्याला तुम्ही अराजकता म्हणाल, जिथे ऊर्जा दिशाहीन आणि जिच्या अनंततेमध्ये विखुरलेली असते. हळूहळू तुमच्या समजण्याच्या परिभाषेत सांगायचे तर तिथे स्वजाणीवेचे एक केंद्र तयार होते. अशा प्रकारे लोगोस कार्य करतो. सहनिर्मात्याच्या नमुन्यांनुसार आणि कंपनांच्या लयीनुसार अंधारातून प्रकाशाची निर्मिती होते आणि त्याद्वारे एका विशिष्ट प्रकारचा अनुभव घडवला जातो. याची सुरुवात पहिल्या घनतेपासून होते, जी चेतनेची घनता आहे. यात ग्रहावरील खनिजे आणि जल सृष्टी, अग्नी आणि वाऱ्यापासून अस्तित्वाची जाणीव शिकत असतात. हीच पहिली घनता आहे. तर इथे राचं म्हणणं आहे, पहिल्या घनतेत म्हणजे फर्स्ट डेन्सिटीमध्ये ऊर्जा दिशाहीन आणि विखुरलेली असते. मग सेल्फ अवेअरनेस जे एक फोकस तयार होते. अशा प्रकारे लोगोस
कार्य करतो. को क्रिएटरचा पॅटर्न आणि व्हायब्रेशनच्या रिधम मुळे अंधारातून प्रकाशाची निर्मिती होते आणि त्याद्वारे एक विशिष्ट एक्सपिरियन्स म्हणजे अनुभव घडवला जातो. हे पहिल्या डेन्सिटी पासून सुरू होते, जी अवेअरनेसची डेन्सिटी आहे. यात ग्रहावरील मिनरल्स, पाणी, अग्नी, वारा हे हे अवेअरनेस शिकत असतात आणि हीच पहिली डेन्सिटी आहे. पुढे डॉन विचारतो आहे, मग ही पहिली घनता अधिक व्यापक जाणीवीकडे प्रगती करते का? त्यावर रा म्हणतात, सर्पिलाकार ऊर्जा, जी तुम्ही ज्याला प्रकाश म्हणता, त्याचे वैशिष्ट्य आहे. ती सरळ रेषेतील सर्पिलाकाराच्या स्वरूपात मार्गक्रमण करते. यामुळे त्या सर्पिलांना वरच्या दिशेने जाण्याची एक अपरिहार्य गती मिळते, जी बुद्धिमान अनंततेच्या संदर्भात अधिक व्यापक अस्तित्वाकडे नेणारी असते. अशा प्रकारे प्रकारे पहिल्या घनतेचे अस्तित्व दुसऱ्या घनतेतील धड्यांकडे वाटचाल करते. हे धडे अशा प्रकारच्या जाणीवेशी संबंधित असतात, ज्यामध्ये विलिनीकरण किंवा यादृच्छिक बदलाऐवजी विकासाचा समावेश असतो. तर इथे रा म्हणत आहेत, स्पायरलिंग एनर्जी जी प्रकाशाचे वैशिष्ट्य आहे, एका सरळ रेषेत पुढे जाते. ही ऊर्जा अशा व्यापक अस्तित्वाकडे जात असते, जी इंटेलिजंट इन्फिनिटीला जोडले जाते. आणि फर्स्ट डेन्सिटीचे अस्तित्व हे सेकंड डेन्सिटीचे पाठ शिकायचा प्रयत्न करत असते. स्वतःचा विकास करण्याचा ते प्रयत्न करतात. पुढे डॉन विचारतो आहे, विकास या शब्दाने तुम्हाला काय अभिप्रेत आहे? हे तुम्ही स्पष्ट सांगू शकाल का? त्यावर रा म्हणतात, मी रा आहे. कल्पना करा, पहिल्या कंपनाचे खनिज किंवा जल जीवन आणि दुसऱ्या घनतेच्या निम्न स्तरावरील जीव, जे त्या अस्तित्वाच्या आत आणि त्यावर हालचाल करू लागतात. यांच्यातील फरक विचारात घ्या. ही हालचाल हेच दुसऱ्या घनतेचे वैशिष्ट्य आहे. ती म्हणजे प्रकाशाकडे आणि आणि विकासाकडे जाण्यासाठी केलेली धडपड आहे. पुढे डॉन विचारतो आहे, प्रकाशाकडे जाण्याच्या धडपडीतून तुम्हाला काय म्हणायचे? तर रा म्हणतात, मी रा आहे. प्रकाशाकडे जाण्यासाठी धडपडणाऱ्या दुसऱ्या घनतेच्या विकासाचे एक अत्यंत साधे उदाहरण म्हणजे पाण्याची प्रकाशाकडे झेपावण्याची धडपड. मग डॉन विचारतो आहे, पहिल्या आणि दुसऱ्या घनतेमध्ये काही भौतिक फरक आहे का? उदाहरणार्थ, जर मी माझ्या सध्याच्या स्थितीत दुसऱ्या घनतेचे ग्रह आणि पहिल्या घनतेचा ग्रह शेजारी शेजारी पाहिले, तर मला हे दोन्ही दिसू शकतील का? ते दोन्ही दृश्यमान असतील का? यावर रा म्हणतात, मी रा आहे. हे बरोबर आहे. तुमच्या घनतेच्या संपूर्ण ऑक्टेव्ह मधील म्हणजे 8 टप्प्यांच्या श्रेणीतील सर्व काही स्पष्टपणे दृश्यमान झाले असते, तर चौथ्या ते 7व्या घनतेतील अस्तित्वाने मुद्दामहून अदृश्य राहणे पसंत केले नसते. तर म्हणजे इथे रा सांगत आहे, की ऑक्टेव्ह मध्ये जे चौथ्या डेन्सिटीतील ते 7व्या डेन्सिटी मधले जे अस्तित्व आहेत म्हणजे एंटिटीज आहेत ते अदृश्य आहेत. पुढे डॉन विचारतो आहे, मग दुसरी घनता तिसऱ्या घनतेकडे कशी प्रगती करते? तर राचं म्हणणं आहे, मी रा आहे. दुसरी घनता तिसऱ्या घनतेकडे वाटचाल करते. तिसरी घनता ही स्वजाणीव किंवा स्वभान यांची घनता आहे. ही वाटचाल दुसऱ्या घनतेतील
उच्च रूपांच्या माध्यमातून होते. तिसऱ्या घनतेतील जीवांकडून त्यांना एक ओळख प्राप्त होते, ज्यामुळे ते स्वजाणीव असलेले मन शरीर संकुल बनतात. अशा प्रकारे ते मन शरीर आत्मा संकुल बनून तिसऱ्या घनतेत प्रवेश करतात, जी आत्म्याच्या जाणीवेची पहिली घनता आहे. तर इथे राजचं म्हणणं आहे, की थर्ड डेन्सिटी ही सेल्फ अवेअरनेसची डेन्सिटी आहे. याची सुरुवात दुसऱ्या डेन्सिटी मधील उच्च स्तरांवर होते. थर्ड डेन्सिटीतील एंटिटीज कडून त्यांना एक ओळख म्हणजे आयडेंटिटी मिळते. ज्यामुळे ते एक स्वजाणीव असलेले मन शरीर संकुल बनतात. ही आत्म्याच्या जाणीवेची पहिली घनता आहे. मग इथे डॉन विचारतोय, सध्या आपल्या पृथ्वी ग्रहाची घनता पातळी काय आहे? मी रा आहे. ज्या गोलाकार ज्या ज्या गोलावर तुम्ही वास्तव्य करता, तो मन, शरीर, आत्मा संकुल या अस्तित्वाच्या दृष्टीने तिसऱ्या घनतेचा आहे. तो आता चौथ्या घनतेच्या अवकाश काळ सातत्यामध्ये आहे. यामुळे फसल म्हणजे कापणी काहीशी कठीण होत आहे. तर इथे राजचं म्हणणं आहे, की आपली जी पृथ्वी आहे, ती आता चौथ्या डेन्सिटीकडे वळत आहे. तिसऱ्या घनतेचा ग्रह चौथ्या घनतेचा ग्रह कसा बनतो? तर इथे रा म्हणतात, मी रा आहे. हा शेवटचा पूर्ण प्रश्न असेल. चौथी घनता ही जसे आम्ही सांगितले आहे, घड्याळाचा ठोका पडण्याइतकीच नियमित आणि निश्चित अशा प्रकारे येते. तुमच्या सूर्यमालेच्या अवकाश काळ स्थितीमुळे हा ग्रह एका वेगळ्या कंपन रचनेच्या अवकाश काळ प्रवेश करू शकला आहे. यामुळे हा ग्रह नवीन विकृतीनुसार आकार घेण्यास सक्षम होतो. तथापि या संक्रमण काळात तुमच्या लोकांची विचाररूपे अशी आहेत, की व्यक्ती आणि समज यांची मन, शरीर, आत्मा संकुले एका विशिष्ट दिशेने केंद्रित होण्याऐवजी संपूर्ण स्पेक्ट्रममध्ये विखुरली आहेत. ज्यामुळे प्रेमाच्या कंपनांमध्ये प्रवेश करणे सध्याच्या सामाजिक रचनेमध्ये प्रभावी ठरत नाही. परिणामी फसल म्हणजे हार्वेस्ट अशी असेल, की अनेक जण तिसऱ्या घनतेचे चक्र पुन्हा अनुभवतील. या काळात तुमचे भटके म्हणजे वॉन्डरर्स, तुमचे शिक्षक आणि तुमचे सिद्ध पुरुष हे सर्वजण ही फसल वाढवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. तरीही कापणीसाठी उपलब्ध असलेले प्रमाण कमी आहे. तर इथे राचं म्हणणं आहे, की चौथी घनता घड्याळीच्या ठोका पडण्याइतकीच नियमित आहे आणि सोलार सिस्टमच्या स्पेस टाइममुळे पृथ्वी ही एका वेगळ्या व्हायब्रेशनल कॉन्फिगरेशन मध्ये पोहोचली आहे. यामुळे पृथ्वीची ही नवीन ऊर्जा स्वरूपानुसार आकार घेण्यास सक्षम आहे. परंतु पृथ्वीवरील लोकांच्या विचारांतील भ्रांतांमुळे यावेळी हार्वेस्ट म्हणजे कापणी कमी होईल. त्यामुळे पुष्कळ एंटिटीजला थर्ड डेन्सिटीचे चक्र पुन्हा अनुभवावे लागेल. या काळात वॉन्डरर्स म्हणजे भटके, शिक्षक आणि सिद्ध पुरुष म्हणजे अडेप्ट्स हे सगळे प्रयत्न करीत आहेत. तरीही हार्वेस्ट चे प्रमाण कमी आहे, असे रा म्हणत आहे. पुढे डॉन विचारतो आहे, कधी-कधी चुकीचे किंवा अयोग्य प्रश्न विचारल्याबद्दल मी क्षमा मागतो. कधी-कधी नेमका योग्य प्रश्न विचारणे कठीण असते. आपण आधीच चर्चा केलेल्या मुद्द्यांची पुनरावृत्ती करण्याची माझी इच्छा नाही. माझ्या लक्षात आले आहे, की हा कालावधी मागील कालावधीपेक्षा थोडा कमी आहे. याचे काही कारण आहे का? त्यावर रा म्हणतात, मी रा आहे. या माध्यमाची म्हणजे कारलाची प्राणशक्ती काहीशी कमी झाली आहे. पुढे डॉन विचारतो आहे, यावरून मी असा निष्कर्ष काढतोय, की आज आणखी एक सत्र न घेणे योग्य ठरेल. हे बरोबर आहे का? त्यावर रा म्हणतात, मी रा आहे. नंतर सत्र घेणे योग्य ठरेल. जर तुम्हाला हे मान्य असेल, तर आम्ही या माध्यमावर लक्ष ठेवू आणि त्याच्याकडून मिळणाऱ्या ऊर्जेचा साठा कमी होताच त्याचा वापर थांबवू. आम्हाला या माध्यमाची ऊर्जा
पूर्णपणे संपवायची नाही. त्यावर डॉन म्हणतो आहे, कोणत्याही सत्रात हे नेहमीच मान्य असते. मी माझा शेवटचा प्रश्न विचारतो. या माध्यमाला अधिक आरामदायी वाटण्यासाठी किंवा संवाद सुलभ करण्यासाठी आम्ही काही करू शकतो का? त्यावर रा म्हणतात, "मी रा आहे. हे योग्य आहे. प्रत्येक जण अत्यंत कर्तव्यदक्ष आहे. असेच कार्य चालू ठेवा. आणखी काही छोटा प्रश्न आहे का?" त्यावर डॉन विचारतो आहे, "टॉम फ्लॅअर्टी आज संध्याकाळी येथे येणार आहेत आणि संध्याकाळच्या सत्रात मदत करतील. हे चालेल का?" त्यावर रा म्हणतात, "मी रा आहे. हे योग्य आहे. मी तुम्हाला एका अनंत निर्मात्याच्या प्रेम आणि प्रकाशात सोडून जात आहे. म्हणून त्या एका निर्मात्याच्या शक्तीचा आणि शांततेचा आनंद घेत पुढे जा. अधुनाय." तर हे सत्र 13 इथे संपलेलं आहे. धन्यवाद.